नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट. पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. लेखक डॉक्टर विकास आमटे. पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असं काहीतरी खाद्य चिकटवलेलं असतं. जेव्हा पोपट नळीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनानं नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटानं कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू असंच त्याला वाटत राहतं. खरं तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे ज्ञान त्याला होत नाही आणि तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो आणि मग पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भय सापळा असं म्हणता येईल. जेव्हा आपला पोपट झाला आहे असं वाटतं आणि तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमकं पाहावं. हा आधार गेला तर अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली तर आपणही उडून जाऊ शकतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते तो उडू शकत नाहीच. आता माकडं पकडायची देखील एक खास पद्धत आहे. एक मडकं मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असतं. माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालतं. मडक्याचं तोंड हे अगदी नेमक्या आकाराचं बनवलेलं असतं, असं की फळ सोडून दिलं तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. पण फळासकट हात बाहेर काढायला जावं तर हाताचा आकार वाढल्यानं हात अडकेल. माकडाच्यानं फळ सोडवती नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढताही येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या अवस्थेत माकड मनानं अडकतं आणि शरीरानं मडक्यापाशी. या सापळ्याला मोह सापळा असं म्हणता येईल. आपलं ज्या परिस्थितीत माकड झालं असेल ना, त्यात असं काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्यानं सोडवत नाहीये, हे जर बघता आलं तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेल सुद्धा. थोडंसं सोडून देऊन संपूर्ण सुटता आलं तर वाईट काय. निदान या मर्यादित अर्थानं फलत्याग नक्कीच मुक्तिदायक नाही का. पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं. हे जमायला अवघड नसतं, पटायलाच अवघड असतं. भय सापळा, मोह सापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणं अवघड नसतं. पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतं. धन्यवाद. दोन्ही उदाहरणं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत दिलेली आहेत. लेखक डॉक्टर विकास आमटे. वाचन संजय इनामदार.